महाराष्ट्रामधले संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून तर अगदी तुकाराम महाराज आणि गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांपर्यंत जी वारकरी संप्रदायाची चळवळ चालत आलेली आहे, तिनेही हा प्रयत्न केलेला आहे. आणि तरीही या देशामध्ये कधीही या गुलामगिरी विरुद्ध फार मोठं बंड झालं नाही. म्हणजे त्यांना केवळ 10 वर्ष हातात सत्ता आल्यानंतर इतके ते उघडपणे बोलायला लागले आणि वागायला लागले आणि स्वतःचं स्वरूप लपवून न ठेवता जाहीररित्या व्यक्त करायला लागले. धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा एक महाराज घेऊन ते गावोगाव येतात. नागपूरमध्ये तो आला होता. तो उघडपणे जाहीररित्या म्हणतो की आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि याचं हिंदू राष्ट्र कसं आहे, एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला. हा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्यूबवर. आणि तो जाहीररित्या लाखो लोकांच्या समुदायाच्या समोर म्हणतोय, ए तुम अछूत हो, हमें छुओ मत, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की 2022 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये एखादा माणूस या पद्धतीनं जाहीररित्या बोलेल, लाखो लोकांपुढे बोलेल, युट्यूबच्या माध्यमातून ते करोडो लोकांपर्यंत जाईल. आणि तरीही या देशामधलं कोणतंही सरकार त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत नाही, कारण या सरकारला मुळामध्ये हे विचारच मान्य आहे. आंबेडकरी चळवळीचं प्रचंड नुकसान झालं, कारण त्यामध्ये वैचारिक अभिसरण खालपर्यंत पोहोचू शकलं नाही. म्हणजे आपल्याला आकडेवारी सांगते की त्या काळामध्ये जेवढी टाटांची संपत्ती होती तेवढीच फुल्यांची संपत्ती होती. म्हणजे सावित्रीबाई फुले किती मोठ्या श्रीमंत माणसाची बायको होती. तर पहिल्यांदा अनुभव आलेला तिने म्हटलं असतं, गेलं खड्ड्यात, माझं एवढं श्रीमंत घरातली मी बाई आहे, मला काय पडलेलं आहे, जाऊ द्या, असं म्हणून तिने जर शिक्षण सोडून दिलं असतं तर आज या ठिकाणी ज्या स्त्रिया ताठ मानेनं बसलेल्या आहेत त्या स्त्रिया इथे बसू शकल्या असत्या काय, आणि माझी 92-93 वर्षाची आई शिकलेली असू शकली असती काय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, माझे परम मित्र दशरथजी मडावी, विचारपीठावर उपस्थित असणारे DB अंबुरे, रंगरावजी काळे, गिरिजाबाई उईके, किरण कुंबरे, संजय मडावी, नारायणराव पिलवड, VD कोवे, उत्तमराव मोळक, राजू मडावी, MD उईके, प्रभाकर गेडाम, उमेश पवार, शरद चांदेकर, शामराव उईके, अर्जुन इवनाते, संतोष ठाकरे, दौलतराव पेंदोर, प्राध्यापक कैलास बोके, राजेश मस्के आणि माझे सहकारी प्राध्यापक काशीनाथ लाहोरे, पंकज वंजारे, शशी फेंडर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आज एका महत्वाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. खरं म्हणजे बिरसा क्रांती दल अशा एका संघटनेची स्थापना करून अतिशय क्रांतिकारक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य आमचे मित्र दशरथजी मडावी यांनी हाती घेतलं, त्याबद्दल मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करतो. मित्रांनो, एकेकाळी मी संपूर्ण क्रांती हा विषय घेऊन वयाच्या 19व्या वर्षापासून जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली आपल्या संपूर्ण देशामध्ये क्रांती घडवून आणून या इराद्यानं इरेस पेटून कामाला भिडलो होतो. 1970च्या दरम्यान भ्रष्टाचार आंदोलन त्यातनं निर्माण झालं. 73-74 पर्यंत ते अतिशय मोठ्या प्रमाणावर देशभर फोफावलं. 75 मध्ये त्यामुळे आणीबाणी आली. त्यानंतर जनता गव्हर्नमेंट आलं आणि आम्हाला असं वाटलं की आमचं हे जे संपूर्ण क्रांतीचं स्वप्न आहे ते कदाचित पूर्ण होण्याच्या दिशेनं आपण वाटचाल करू. पण जनता पार्टीचं गव्हर्नमेंट केवळ 2.5 वर्षामध्ये कोसळलं आणि त्यावेळेस ते आमचं स्वप्न पूर्णतः भंग झालं. आता क्रांतीची स्वप्न 100% अंमलात येतातच असं नाही,
पण एकदा ते आपलं स्वप्न उदाशी बाळगून त्या दिशेने आपण जी वाटचाल करायला लागतो, त्यातून खूप काही समाजामध्ये परिवर्तन घडून येतं, खूप बदल घडून येतात आणि माणसांच्या उत्थानाच्या दिशेनं चालण्याची प्रक्रिया त्यातनं सुरू होते. दशरथजी म्हणाले 1983, 84, 85 या काळामध्ये आम्ही सगळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाखाली काम करत असू. त्यावेळेस ते विद्यार्थी दशेमध्ये होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगेन, व्यक्तिमत्व विकास हा माझा शिकवण्याचा विषय आहे, माझ्या अभ्यासाचा विषय आहे. दीर्घकाळापासून या समाजामध्ये गेले 40 वर्ष हा विषय मी लोकांना शिकवतो आहे. बिरसा क्रांती दलाचा संस्थापक म्हणून जो माणूस तुम्हाला लाभला, ज्याला अतिशय वैचारिक डेप्थ आहे, विचारांमधली सुस्पष्टता, यानी ज्यांना आपण विचारांमधली क्लॅरिटी म्हणतो, ती सुस्पष्टता आहे, क्लॅरिटी आहे, कुठेही वैचारिक गोंधळ नाही, अतिशय सुंदर मांडणी करतो हा माणूस. आणि एवढंच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता आहे. माणसांसोबत वागण्याची त्यांची पद्धती सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. जनरली थोडीशी नेतृत्वात असणारी माणसं, त्यांना थोडा बहुत सन्मान मिळायला लागला, लोक गोळा व्हायला लागले की फार वेगळ्या पद्धतीनं वागायला लागतात. असल्या पद्धतीचं वागणं त्यांच्या कुठेही वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, एवढी वैचारिक स्पष्टता असणारा, कुठेही वैचारिक गोंधळ नसणारा, अतिशय चांगला वक्ता आणि अतिशय चांगला माणूस तुम्हाला या संघटनेचा संस्थापक संघटक लाभला, संस्थापक अध्यक्ष लाभला, संस्थापक निर्माता लाभला. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून एक वार अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं म्हणजे आज मला बोलताना जो विषय दिला होता, आपल्यापैकी काही वक्त्यांनी असं अपेक्षा व्यक्त केली की मी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोलावं. माझी तीच ओळख आहे, त्यामुळे स्वाभाविकच ही अपेक्षा आहे. पण आज मला एक वेगळा विषय दशरथजींनी दिला होता आणि तो म्हणजे आत्मसन्मान आणि आपण. आणि जनरली हा विषय माझ्याकरता पण एकदम वेगळा आहे, जरी माझ्या तो रुटीन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांमधला भाग असला तरी. त्यामुळे मी आज अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर तुमच्याशी संवाद साधणार नाहीये, प्रामुख्याने आत्मसन्मान या विषयावर बोलणार आहे. एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं वापरत असत. आणि ते वाक्य असं आहे की गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल आणि गुलामीच्या बेड्यात तोडून टाकेल. अब्राहम लिंकनचं हे अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब नेहमी त्याचा वापर करत असत. पण आपल्या देशामध्ये आदिवासी समाज जरी या गुलामगिरीच्या पूर्ण बेड्यांमध्ये अडकलेला नव्हता, तरी या देशामध्ये जो गावांमध्ये राहणारा समाज आहे किंवा त्यावेळेसची जी काही थोडी बहुत शहरं असतील त्या शहरांमध्ये राहणारा समाज आहे, त्यापैकी मेजॉरिटी समाज हा गुलाम राहिलेला आहे. गेल्या 2500 वर्षांपेक्षा अधिक काळ तो गुलाम राहिलेला आहे. किमान 2000 वर्ष तर तो गुलाम होताच होता. आणि या देशामध्ये या गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकणारं बंड कधीच झालं नाही. कारण गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव व्हावी या पद्धतीचे प्रयत्न अनेकांनी केले. अनेक जे पंथ उदयास आले हा त्यातलाच भाग होता. किंवा इव्हन महाराष्ट्रामधली संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून तर अगदी तुकाराम महाराज आणि गाडगे बाबा आणि गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांपर्यंत जी वारकरी संप्रदायाची चळवळ चालत आलेली आहे, तिनेही हा प्रयत्न केलेला आहे. आणि तरीही या देशामध्ये कधीही या गुलामगिरी विरुद्ध फार मोठं बंड झालं नाही. त्याचं एकमात्र कारण आहे की या देशामधली माणसं विचारच करणार नाही या पद्धतीची यंत्रणा या देशामध्ये विकसित झालेली होती. त्याला आपण म्हणतो कर्मविपाक सिद्धांत. बाबा रे, तू दलित जातीमध्ये का जन्माला आलास? तू आदिवासी जातीमध्ये का जन्माला आलास? कारण गेल्या जन्मामध्ये मी काही पाप केलेलं होतं आणि ते पाप पुण्याची जेव्हा बेरीज होते त्यावेळेस जे काही संचित निर्माण होतं, म्हणजे बेरीज झाल्यानंतर जे संचित निर्माण होतं
ते घेऊन मी या जन्मामध्ये माझं प्रारब्ध ठरतं, ते प्रारब्ध घेऊन मी येतो आणि त्यानुसार मला आदिवासी जन्म मिळालेला आहे, त्यानुसार मला दलित जातीमध्ये जन्म मिळालेला आहे. मग यातनं जर मला मुक्त व्हायचं असेल, इतर माणसांच्या बरोबरीनं मला जाऊन पोहोचायचं असेल किंवा ब्राह्मण जातीमध्ये जन्म पाहायचा असेल किंवा मिळवायचा असेल, तर मग मी काय करायला हवं? या जन्मामध्ये माझ्या वाट्याला जे काही आलेलं आहे, ज्या पद्धतीचं कर्तव्य आलेलं आहे, ते कर्तव्य जर मी नीटपणे निमूटपणे पार पाडलं आणि ते कर्तव्य म्हणजे या देशामधल्या ब्राह्मणांची सेवा करणं, ते जर अतिशय उत्तम पद्धतीनं मी पार पाडलं तर कदाचित माझा पुण्य संचय वाढेल आणि मग प्रारब्धानुसार पुढच्या जन्मामध्ये मला वरच्या जातीमध्ये जन्म मिळेल. या पद्धतीची यंत्रणा या देशामध्ये अतिशय सुपीक डोक्यातनं निर्माण झालेली आणि इतरांच्या डोक्यामध्ये सहजतेनं घुसवलेली यंत्रणा काम करत राहिले आणि म्हणून या देशामध्ये गेल्या 2000 वर्षांमध्ये 2500 वर्षांमध्ये कधीही बंड झालं नाही आणि गुलामगिरी विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई झाली नाही. या देशामध्ये अनेक बदल होत गेले. मुस्लिम राजे आले तरी इथली व्यवस्था तशीच कायम राहील. इंग्रज आले तरी जवळपास त्याच पद्धतीची ही व्यवस्था कायम राहील. पण मित्रांनो, यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे काही बदल झाले ते अलीकडच्या काळामध्ये, प्रामुख्याने 1915 मध्ये महात्मा गांधी भारतामध्ये आले. खरे म्हणजे आदिवासी क्रांती सोबत महात्मा गांधींचं नाव सुद्धा जोडून घ्यायला पाहिजे. भारतामधला पहिला निळीचा जो सत्याग्रह झाला तो आदिवासी बहुल एरियामध्येच झालेला होता आणि त्या आदिवासींवर ज्या पद्धतीचे, खरं म्हणजे त्यावेळेसच्या शेतमजुरांवर ज्या पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार होत होते, त्या अत्याचार, चंपारणचा हा एरिया आहे सगळा, अजूनही तो आदिवासी एरिया म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध महात्मा गांधी उभे राहिले आणि त्यातून एक नळीचं सत्याग्रह नावाचं आंदोलन, भारतातलं पहिलं महात्मा गांधींचं आंदोलन सुरू झालं. साधारणतः कालावधी 1917 सालचा. त्यानंतर 1920 पासून महात्मा गांधी काँग्रेसचं नेतृत्व करायला लागले आणि तिथून काँग्रेस बदलत गेली. जी उच्चवर्णीयांची काँग्रेस होती ती काँग्रेस सर्वसामान्यांची बनत गेली. गांधींनी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना, आदिवासींना एवढेच नव्हे तर स्त्रियांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी करून घेतलं. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना, मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, शिखांना, जैनांना, बौद्धांना यामध्ये सामील करून घेतले आणि ही चळवळ एक व्यापक जनचळवळ बनवली आणि त्यातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1920 ते 47, 27 वर्ष काँग्रेसच्या निमित्तानं जो प्रवास झाला, त्या प्रवासामधनं समतेचं मूल्य रुजवण्यात आलं. त्या प्रवासामधनं खऱ्या अर्थानं बंधुत्वाचं मूल्य रुजवण्यात आलं, स्वातंत्र्याची आस निर्माण करण्यात आली आणि म्हणून मित्रांनो, या पद्धतीनं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं राज्यघटनेमध्ये महत्वाचं योगदान देऊ शकले आणि गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या सहभागातून आपल्याला या सुंदर पद्धतीची राज्यघटना मिळाली. या राज्यघटनेमुळे आपल्यापैकी प्रत्येकाला, तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तरी सगळ्यांना माणूस म्हणून एक सन्मान मिळालेला आहे. माणूस म्हणून त्याला अस्तित्व प्रदान करण्यात आलेला आहे आणि सगळी माणसं बरोबरीची आहे. सगळ्यांना समान अधिकार असावे आणि सगळ्यांना समान संधी मिळावी, हे या आपल्या राज्यघटनेचं स्वप्न राहिलेलं आहे आणि त्या दिशेनं आपण इतकी वर्ष वाटचाल करतो आहोत. पण ही वाटचाल करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं राज्य या देशामध्ये निर्माण झालं, कदाचित 2014 ते 2017 पर्यंत आपल्याला ते लक्षात आलं नाही. 18 पासून आपल्याला ते तीव्रतेनं लक्षात यायला लागलं आणि मग असं आपल्या लक्षात यायला लागलं की या लोकांच्या हाती सत्ता आली, त्यांनी हळूहळू आपली वागणुकं बाहेर काढलेली आहे किंवा आपले पंजे बाहेर काढलेले आहेत आणि पुन्हा या देशामध्ये असमानता त्यांना आणायची आहे. काही मूढभरांचं श्रेष्ठत्व या देशामध्ये निर्माण करायचं आहे, ज्याला आपण मनुस्मृती म्हणतो, मनुवादी विचार म्हणतो, ते मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये बोकाळायला लागले. 2019 मध्ये जेव्हा मोदीजी अतिशय मोठ्या संख्येने निवडून आले, 303 त्यांचे खासदार बीजेपीचे स्वतः निवडून आले, त्यानंतर त्यांनी उघडपणे या पद्धतीने वागायला सुरुवात केली, मांडणी करायला सुरुवात केली. 2021 पासून ठिकठिकाणी धर्मसंसदा व्हायला लागल्या और हमें हिंदू राष्ट्र लाना है, या पद्धतीची वाक्यरचना या देशामध्ये उघडपणे सुरू झाली.
ज्या देशामध्ये, कारण RSSच्या म्हणण्यानुसार आणि आपण जी काही आकडेवारी गोळा करतो, सेन्सस गोळा करतो, त्यामध्ये आदिवासींना हिंदू म्हणूनच ट्रीट केलं जातं. त्यामुळे साधारणतः या देशामध्ये जर 80% हिंदू आहेत, प्रामुख्याने या देशामधले सगळेच्या सगळे पंतप्रधान जर हिंदू राहिलेले आहेत, म्हणजे शिखांना सुद्धा ते हिंदू मानतात, त्यामुळे मनमोहन सिंग सुद्धा हिंदूच झाले. असं असताना या देशामध्ये खऱ्या अर्थानं राज्य तर हिंदूच आहे. पण यांना हिंदू राष्ट्र वेगळं का हवं आहे? याचं कारण असं आहे की त्यांना पुन्हा मनुस्मृती या देशामध्ये आणून जे विषमतेच्या आधारावर उभं असणारं त्यांचं जुनं राज्य होतं, किंवा जुनी संस्कृती होती, किंवा जुनी समाज रचना होती आणि राज्य व्यवस्था होती, ती यांना पुन्हा आणायची आहे. बरं, लपवूनही ठेवत नाही. म्हणजे त्यांना केवळ 10 वर्ष हातात सत्ता आल्यानंतर इतके ते उघडपणे बोलायला लागले आणि वागायला लागले आणि स्वतःचं स्वरूप लपवून न ठेवता जाहीररित्या व्यक्त करायला लागले. धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा एक महाराज घेऊन ते गावोगाव येतात, नागपूरमध्ये तो आला होता. तो उघडपणे जाहीररित्या म्हणतो की आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि याचं हिंदू राष्ट्र कसं आहे? एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला. हा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्यूबवर. आणि तो जाहीररित्या लाखो लोकांच्या समुदायाच्या समोर म्हणतोय, ए तुम अछूत हो, हमें छुओ मत, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही की 2022 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये एखादा माणूस या पद्धतीनं जाहीररित्या बोलेल, लाखो लोकांपुढे बोलेल, युट्यूबच्या माध्यमातून ते करोडो लोकांपर्यंत जाईल, आणि तरीही या देशामधलं कोणतंही सरकार त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत नाही. कारण या सरकारला मुळामध्ये हे विचारच मान्य आहे आणि तेच विचार त्यांना इथे आणायचे आहे. या पद्धतीच्या विचारांना का स्कोप मिळू शकला? या पद्धतीच्या सांप्रदायिक विचारधारेला या देशामध्ये का जागा मिळाली, स्कोप मिळाला? त्याचं एकमात्र कारण आहे तुमच्या माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्येच गफलत निर्माण करून ठेवलेली आहे. आता मी फार कठीण भाषा मुळीच वापरणार नाही, पण महत्वाचा मुद्दा असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही या ठिकाणी गोळा झालेले लोक काही सामान्य केवळ नाहीत. तुम्ही कार्यकर्ते आहात आणि पुढे बिरसा क्रांती दलाचं काम ऍक्टिव्हली तुम्ही कराल अशी अपेक्षा. आपल्या मेंदूमध्ये 2 भाग असतात, ज्याला मेंदूमधला वरचा भाग कॉर्टेक्स किंवा सेरेब्रम म्हटलं जातं. त्यामध्ये एक लेफ्ट हेमिस्फिअर काम करत असतो, दुसरा राईट हेमिस्फिअर काम करत असतो. हा जो लेफ्ट हेमिस्फिअर आहे त्यामध्ये तर्क करण्याची, विचार करण्याची आपली क्षमता असते. गणित करणं, तर्क करणं, विचार करणं, 2 विचारांमधनं त्याचा अर्थ काढणं, ही सगळी प्रक्रिया आपली लेफ्ट हेमिस्फिअर मधनं चालत असते. दुसरा आपला एक राईट हेमिस्फिअर आहे, त्यामध्ये आपल्याला जे सांगितलं जातं ते जसं ते तसं आपण स्वीकारतो, त्यावर आपण मुळीच विचार करत नाही, खरं खोटं तपासून पाहत नाही. आणि हे आपल्या मेंदूचे 2 भाग आहे. खरं म्हणजे आपलं भावनेचं जे क्षेत्र आहे ते आपल्या प्रामुख्यानं राईट हेमिस्फिअर मधनं काम करत असतं. म्हणजे जिथे विचाराचं केंद्र नाही त्या ठिकाणावरनं ते काम करत असतं. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की भावनेच्या आहारी जाणं म्हणजे विचार न करता भावनेला स्वतःवर स्वार होऊ देणं, या अर्थाने ते वाक्य आपण वापरत असतो. आपला मेंदू दोन्ही पद्धतीनं एकाच वेळी काम करत असतो. म्हणजे समजा कोणीतरी मला सांगायला लागलं माझे कोणाकडे तरी उधार पैसे आहेत. तो माणूस अचानक मला रस्त्यात भेटला आणि मी त्याला विचारतो, अरे किती दिवस झाले तू माझे पैसे देणार होता ना, केव्हा देणार आहे? तेव्हा तो म्हणतो, माणूस मी आता चाललो बँकेमध्ये, तुमचेच पैसे देण्यासाठी चाललो होतो, आता बँकेतनं काढून तुम्हाला आणून देतो. हे जो शब्द तो वापरतोय, मी बँकेत चाललो, आता जाऊन बँकेतनं पैसे काढणार, तुम्हाला आता घरी आणून देतो, या वाक्यांचा नीट अर्थ आपलं लेफ्ट हेमिस्फिअर काढतं. हा माणूस बोलत असताना जे डोळे दडवतो, चेहऱ्यावरचे त्याचे जे भाव आहे, जी बॉडी लँग्वेज आहे, ती आपला राईट हेमिस्फिअर टिपतो. आणि मध्ये कॉर्पस कोलॅसम मधनं एक दुसऱ्याकडे संदेश जातात आणि त्या संदेशामधनं आपल्याला कळतं की हा माणूस जरी तोंडाने म्हणत असला की मी पैसे आणून देतो, तरी हा खोटं बोलतो आहे, हा काही पैसे आणून देणार नाहीये, हा पळून जाणार आहे. आणि हा अर्थ आपण काढतो कारण दोन्ही मेंदू लेफ्ट आणि राईट एक दुसऱ्यांसोबत संवाद साधतात आणि म्हणून आपल्याला खरं खोटं कळू शकतं. लहानपणापासून तुम्हाला मला शिकवलं जातं, प्रामुख्यानं ज्या पद्धती, मी आदिवासी कल्चर बद्दल बोलत नाही,
मी बोलतोय सर्वसामान्यपणे आपण एकदा शिकायला लागल्यानंतर, ग्रामीण भागामधनं किंवा शहरी भागामधनं राहायला लागल्यानंतर तुमच्या माझ्यावर कोणता संस्कार होतो? तुमच्या माझ्यावर लहानपणापासून संस्कार होतो की आपल्या देशामध्ये, आपल्या जगामध्ये आपण जे जन्माला आलो आहोत, आपल्या जीवनाचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे मोक्ष प्राप्त करणं, ईश्वर प्राप्ती करणं. आणि ईश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती कोणाला होते? जो आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवतो, जो आपल्या साधू संतांवर श्रद्धा ठेवतो, जो आपल्या धर्मग्रंथांवर श्रद्धा ठेवतो. आणि श्रद्धा ठेवतो म्हणजे जसं तसं ते अंमलामध्ये आणतो, मानतो. या अर्थानं श्रद्धा हा शब्द आपल्या रुटीन भाषेमध्ये आपण घेत असतो. जो माणूस तर्क करतो, विचार करतो, खरं खोटं तपासतो, चिकित्सा करतो, शंका देतो, त्याला कधीही गुरुची कृपा मिळत नाही, त्याच्यावर देव कधी प्रसन्न होत नाही, त्याला कधीही मोक्ष मिळत नाही. त्यामुळे लहानपणापासून तुमच्या माझ्यावर धार्मिक संस्कार होत असताना आपला हा लेफ्ट हेमिस्फिअर आहे, तर्क करण्याची जी आपली क्षमता आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे, ज्यामुळे दोन पायांचा हा माणूस, दोन पायांचं हे जनावर, ज्याच्या जवळ खऱ्या अर्थानं हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं, सिंहासारखे ताकदवान पंजे नव्हते, केवळ विचार करण्याची क्षमता होती. निसर्गामध्ये तो जन्माला आला त्यावेळेस त्याला कपडे नव्हते, त्याच्याजवळ चष्मा नव्हता, काहीही नव्हतं, इतर जनावरांसारखाच तो होता. पण आपल्या या चिमुकल्या मेंदूचा तो वापर करत गेला. त्याच्यामध्ये ही जी लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये विचार करण्याची क्षमता आहे त्याचा उपयोग करत गेला. तो प्रश्न विचारत गेला, त्याची उत्तरं शोधत गेला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातामध्ये जरी प्रचंड बळ नसलं तरी आपण एक काडी घेतली, त्या काडीला अणुकुचीदार दगड बांधला तर त्याचा भाला तयार होतो आणि दुरून आपल्याला हत्या करता येते किंवा प्राण्याची शिकार करता येते. त्याच्या लक्षात आलं आपल्याला दूरवरचं पाहता येत नाही, पण जर याच निसर्गामध्ये सापडलेल्या बाळूपासून आपण काच तयार केली तर त्याचा चष्मा तयार होतो, आपण दूरचं पाहू शकतो. पुढे दुर्बीण त्याने निर्माण केली. म्हणजे त्याने निसर्गामध्ये जे काही आहे आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून त्यातनं शोध घेऊन त्या शोधांचा वापर करून त्यांनी स्वतःची क्षमता वाढवत नेली. आणि या निसर्गामध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये दुबळा असणारा हा माणूस या निसर्गामध्ये एक शक्तिशाली प्राणी होऊन बसला. म्हणजे आपण संपूर्ण माणसं जी आहोत ती आफ्रिकन माणसं आहोत. सगळ्यात पहिले माणूस आफ्रिकेमध्ये निर्माण झाला किमान 10 लाख वर्षापूर्वी. जो आपण माणूस आहे ज्याला होमोसेपियन्स म्हणतात त्याचं आयुष्य किमान 2 लाख वर्षांचं आहे. आफ्रिकेमधनं हा माणूस जगभर पसरला. त्याने भाषा निर्माण केली. भाषा का निर्माण करावी लागली? कारण हा माणूस दुबळा होता. ज्याला जिवंत राहायचं असेल तर त्याला समूह करून जिवंत राहणं आवश्यक होतं. आणि समूहामध्ये जर शिकार करायची असेल, समूहामध्ये जर राहायचं असेल तर परस्परांसोबत संवाद साधता आला पाहिजे. सगळ्या प्राणी मात्र्यांमध्ये आवाज करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेचा त्यानं उपयोग करून घेतला. त्यानं भाषा निर्माण केली. विचार करण्याचं सामर्थ्य असल्यामुळे त्याला भाषा निर्माण करता आली. आणि त्यांनी भाषा निर्माण केल्यामुळे त्याला अधिक उत्तम विचार करता आला. जसा अधिक उत्तम विचार करता आला तशी त्याची आणखी भाषा विकसित होत गेली. आणि या पद्धतीनं या माणसानं स्वतःचा चष्मा असेल, अंगावरचे कपडे असेल, पेन असेल, पायामधले बूट चप्पल असेल, भाषा असेल, हे सगळं माणसाने या सृष्टीमध्ये निर्माण केलेलं आहे. जे चांगलं आहे तेही आपण निर्माण केलेलं आहे आणि जे वाईट आहे ते पण आपण निर्माण केलेलं आहे. माणसाने या देशामध्ये आणि जगामध्ये धर्म निर्माण केलेले आहेत. माणसानेच या जगामध्ये जातीभेद निर्माण केलेले आहेत, वर्णभेद निर्माण केलेले आहेत, धर्मभेद निर्माण केलेले आहेत. कोणी आदिवासी, कोणी शहरी, कोणी गावठी या पद्धतीचे भेद निर्माण केलेले आहेत. हेही काम आपणच केलेलं आहे. त्यामुळे आपण जे चांगलं केलं त्याचा अभिमान बाळगण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपल्यामध्ये जे वाईट आहे ते बदलवून टाकण्याचं आपल्याला पूर्णतः स्वातंत्र्य आहे आणि तो आपला अधिकार सुद्धा आहे. आता मित्रांनो, ही सुरुवातीची गोष्ट मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत असताना आणखी 1-2 फक्त मुद्दे मी दशरथजींच्या भाषणामध्ये आलेले घेतो. त्यांच्या बोलण्यामध्ये असा सूर आला की आदिवासी हे प्रामाणिक असतात, त्यांनी प्रामाणिकपणा वापरल्यामुळे त्यांचं नुकसान होतं. प्रामाणिक असणं अतिशय उत्तम गुण आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सोडू नये. इतर अप्रामाणिक माणसं आपल्या डोक्यावर नाचतात म्हणून तो सोडण्याची गरज नाही. मी सगळ्यात उत्तम उदाहरण तुमच्या पुढ्यामध्ये देईन ते महात्मा गांधींचं आहे.
महात्मा गांधींनी आयुष्यभर कधी प्रामाणिकपणा सोडला नाही, पण या जगाच्या इतिहासामध्ये ज्या इंग्रजांचं साम्राज्य सूर्य मावळत नाही एवढ्या मोठ्या पृथ्वीवर निर्माण झालं होतं, त्या इंग्रजांसोबत त्यांनी अत्यंत प्रभावीपणे लढाई दिली. अख्ख्या इंग्रजांची संख्या भारतामध्ये केवळ 90 सालांमध्ये, म्हणजे 1957 पासून जर आपल्याला पकडायचं असेल तर 57 ते 1947, 1857 ते 1947 या 90 वर्षांमध्ये सगळे गॅझेट्स उपलब्ध आहे. केव्हाही अखंड भारतामध्ये, ज्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा होता, कधीही 1 लाखांपेक्षा अधिक इंग्रज उपलब्ध नव्हते. ज्या देशामध्ये केवळ 1 लाख इंग्रज उपलब्ध आहे, 1 लाख इंग्रजांनी 40 कोटींपासून तर 50 कोटींपर्यंत जनतेवर राज्य केलेलं आहे. 1947 साली ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस अखंड भारताची लोकसंख्या किमान 40 कोटी होती असं मानलं जातं. म्हणजे ज्या इंग्रजांनी केवळ 1 लाख लोकसंख्येच्या लोकांनी 40 कोटी जनतेवर राज्य केलेलं आहे. माझा संख्याशास्त्राचा एक गणिताचा प्राध्यापक गमतीनं म्हणत असतो की सकाळच्या वेळी जर 40 कोटी लोकांनी एकाच वेळी सू केली असती तर त्यातून एवढी सू निर्माण झाली असती की 1 लाख इंग्रज त्यामध्ये गुदमरून बुडून मेले असते. म्हणजे त्याशिवाय आपल्याला कदाचित संख्येची कल्पना येऊ शकणार नाही. अशा एका अत्यंत भित्रट असणाऱ्या देशामध्ये महात्मा गांधींसारखा एक माणूस येतो, अहिंसा आणि 2 वचनं घेऊन तो पुढे चालतो. अहिंसा आणि दुसऱ्या बाजूने काय म्हणतो तो? सत्याचा आग्रह आणि प्रामाणिकपणा. आणि त्याच्या मागे पाहता पाहता संपूर्ण भारतामधला भित्रा समाज उभा राहतो. घरामध्ये दडून असलेल्या स्त्रिया रस्त्यावर येतात, इंग्रजांच्या लाठ्या खायला तयार असतात. चाहे कुछ भी होगे हम डरेंगे नहीं हे नारे लावतात. चाहे कुछ भी होगा तो भी हमारा हाथ उठेगा नहीं या पद्धतीचे नारे लावतात. संपूर्ण देश एका वेगळ्या पद्धतीनं पेटून उठतो आणि इंग्रजांना हा देश सोडून जाणं अपरिहार्य वाटावं या पद्धतीचं वातावरण तयार होतं. हे आपण कधीही विसरता कामा नये. प्रामाणिकपणा आपल्यामध्ये जर ऑलरेडी असेल, तो आपल्या कल्चर मधनं आलेला असेल तर तो सोडण्याची गरज नाही. राहिला प्रश्न भोळेपणाचा, तर भोळेपणा आपण सोडायचा का? भोळे असणं आणि मूर्ख असणं यामध्ये फरक आहे. भोळे असणं आणि बावळट असणं यामध्ये मूर्खपणा मध्ये झलकत असतो. या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे जर समजून घेतल्या तर आपण भोळे राहून सुद्धा हुशार राहू शकतो, चाणाक्ष राहू शकतो. माणसाने बावळट असू नये, पण ज्याच्या त्याच्यावर विश्वास पण दाखवू नये. रात्रंदिवस जर आपण समोरच्या माणसावर अविश्वास दाखवायला लागलो की हा मला बुडवायला चाललेला आहे, हा मला गड्ड्यात टाकायला चाललेला आहे, हा मला फसवायला चाललेला आहे, तर आपल्याला कधीच आपल्या आयुष्यामध्ये सुरक्षितपणे जगता येणार नाही. त्यामुळे माणसांवर विश्वास पण टाकणं, पण विश्वास टाकल्यानंतर जर विचित्र अनुभव आला, चुकीचा अनुभव आला, तर त्या अनुभवापासून शिकणं आणि त्याच्यापासून सावध होणं ही प्रक्रिया डेफिनेटली आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. त्याकरता जागरूकता निर्माण केली पाहिजे. याबद्दल कोणताही वाद असू शकत नाही. मित्रांनो, आता बोलताना आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामधनं आणि विशेषत्वानं माझे मित्र दशरथच्या बोलण्यामधनं असं आलं की आपल्याला राजकीय दृष्ट्या स्वतःचं सामर्थ्य सिद्ध केलं पाहिजे. हे जेवढं महत्वाचं आहे, हे जेवढं मौल्यवान आहे, त्यापेक्षा जास्त मौल्यवान आपल्या लोकांचं लोकशिक्षण होणं आहे. मी मुद्दाम उदाहरण आंबेडकरी चळवळीचं घे. आंबेडकरी चळवळीचं प्रचंड नुकसान झालं कारण त्यामध्ये वैचारिक अभिसरण खालपर्यंत पोहोचू शकलं नाही. म्हणजे एका बाजूने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाही प्रकारची अंधश्रद्धा आपल्या आयुष्यामध्ये बाळगली नव्हती, धर्म परिवर्तन करत असताना, नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म देत असताना, मूळ जो बौद्ध धर्म आहे तो 100% रॅशनल करून घेतला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या चळवळीतनं जो बौद्ध समाज निर्माण झाला, त्या बौद्ध समाजांमधल्या अनेकांच्या अंगामधले बुद्ध काढावे लागलेले आहेत आणि अनेकांच्या अंगामधले आंबेडकर सुद्धा काढावे लागलेले आहेत. याची आपल्यापैकी सगळ्या कार्यकर्त्यांना नीट कल्पना आहे. त्यामुळे ज्यावेळेस एखादं दल, एखादी संघटना
केवळ राजकीय विचारांवर जर भर देत असेल तर ती संघटना कधीही ताकदीनं मूळ धरू शकत नाही, तिचे जे उद्देश आहेत ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून बिरसा क्रांती दलाने सगळ्यात पहिले जो मुद्दा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्यापैकी काही कार्यकर्त्यांनी मांडला, दशरथने सुद्धा मांडला, तो मला जास्त महत्वाचा वाटतो. तो म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचे विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? जीवनामधल्या प्रत्येक प्रश्नाकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीनं पाहिलं पाहिजे. जे सत्य आपल्याला तपासणीनंतर मिळतं ते कितीही कटू असलं तरी ते आपण सहजतेनं स्वीकारलं पाहिजे. आपल्याला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून, लहानपणापासून आपले संस्कार झाले म्हणून, जीवनामध्ये एखादा अनुभव कसा आला म्हणून त्याच्यावरनं कोणत्याही माणसांविषयी कोणत्याही गोष्टींविषयी निष्कर्ष काढता कामा नये. जर याला स्वाभाविकच साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर असं म्हणावं लागतं की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायचा, याचा अर्थ वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून जे सत्य गवसतं ते सत्य आपण स्वीकारायचं, याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार. सगळ्याच आपल्या समाजाची, यामध्ये कोणताच समाज अपवाद नाही, त्यामुळे आदिवासी समाज सुद्धा याला अपवाद नाही. काही फार पॉझिटिव्ह गोष्टी ऑलरेडी आदिवासी समाजामध्ये आहेत, ज्याचं सुरुवातीलाच आपण वर्णन केलं, ते म्हणजे ते प्रामाणिक आहेत, ते भोळे आहेत. भोळी असणारी आणि प्रामाणिक असणारी माणसं फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की त्यांना हुशार बनवायचं, त्यांच्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया उत्तमपणे झिरपेल याची काळजी घ्यायची आहे. विचार कसा करायचा, आपला लेफ्ट हेमिस्फिअर कसा वापरायचा, जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाबाबत विचार करून जे उत्तर गवसेल. आजच्या काळामध्ये तर प्रत्येकाला उत्तर मिळवणं फार सोपं आहे. ते उत्तर मिळाल्यानंतर त्याचं छानपैकी सत्य जे गवसलं ते स्वीकारून पुढे जाणं, याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार. जर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर हा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारू शकेल तरच मित्रांनो खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळतील. कोणी आपलं शोषण करणार नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला जो वाटा आहे, जो हिस्सा असायला हवा आहे, तो राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. नाही तर आपली गत प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, कुंभारे यांच्यासारखी होईल की फक्त समाजाचे पुढारी म्हणून ते पुढे आहेत पण समाज कुठेही त्यातनं पुढे जात नाही, अशी अवस्था निर्माण होईल. मी नेहमी हा मुद्दा मांडत आलेलो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यकर्ते व्हा असं सांगितलं, तेवढं फक्त आपण पकडलं. पण त्याकरता ज्या पद्धतीनं सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे, सामाजिक क्रांती व्हायला पाहिजे, सामाजिक खऱ्या अर्थानं प्रबोधन व्हायला पाहिजे, ते अंग आपण सोडून दिलं, ते आपल्याबाबत घडता कामा नये. आणि दशरथ सारखी विचारांनी अतिशय समृद्ध असणारी नेते मंडळी आपल्या पुढ्यात असल्यामुळं आपण ही विचारांची कास आणि विचारांचं प्रबोधन कोणत्याच टप्प्यामध्ये आपण सोडणार नाही याची मला खात्री आहे. मित्रांनो, यामध्ये जी काही तुम्हाला मदत लागेल ती माझ्याकडनं सातत्यानं मिळेल. माझं ते कर्तव्य असं मी मानून पुढे चालतो. आता जो मला विषय दिलेला होता तो विषय होता खरं म्हणजे आत्मसन्मान आणि आपण. हा फार वेगळ्या पद्धतीचा विषय आहे, सायकोलॉजिकल विषय आहे. आता मी तुमच्या माझ्याविषयी बोलतो आहे, आपल्या सामान्य माणसांविषयी मी बोलतो आहे. कोणीतरी मला कार्यक्रमाला बोलावलं आणि मला व्यासपीठावर बसा नाही म्हटलं, मी खाली बसलो, मला प्रचंड अपमान वाटतो, माझा अपमान झाला, हे मला अपमानास्पद वाटतं. कधीतरी कोणीतरी आपल्याविषयी काहीतरी बोलतं, आपल्याविषयी जे काही बोललं ते आपल्याला कळलं, त्याचा आपल्याला प्रचंड राग आला. आणि प्रचंड राग आल्यानंतर आपण म्हणतो तो नालायक असं बोलला, त्याला मी पाहून घेईल, मला समोर आला तर त्या 2 थोपाडीमध्ये मी मारेन. किंवा आपण ऑफिसमध्ये काम करतो, बॉसने बोलावलं, फाईल मागवली, आपण त्याच्या पुढ्यामध्ये फाईल ठेवली, ती फाईल पाहिलीच नाही आणि बॉस बडबड बडबड करतोय, तुम्ही सारखे काम चुकार आहात, काम चोर आहात, धड काम करत नाही, नुसते फुकटचे पगार खाता, सांगितलं तरी तुमची कामं पूर्ण होत नाही. आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय, सर पहा, सर पहा, सर पहा, तुम्ही सांगितलं ते काम पूर्ण झालं असं आपल्याला म्हणायचं, पण तो आपल्याला बोलूच देत नाही आणि नुसतं अद्वा आपल्याला बोलतो. शेवटी आपल्या रागाचा पारा एवढा वाढतो, हा मेला बॉस स्वतःला समजतो काय, त्याच्या पुढ्यामध्ये आपण तारकन बोलतो, खड्ड्यात गेली तुझी नोकरी, आणि बाहेर येऊन राजीनामा खरडतो फेकून देतो. माझा आत्मसन्मान दुखावला आणि म्हणून
मग मी नोकरीवर लाथ मार. आता हे आत्मसन्मान नावाचं प्रकरण काय आहे जरा एकदा आपण समजून घेऊया. सावित्रीबाई फुले यांचं नाव आपण ऐकलेलं आहे. 1848 मध्ये त्या शाळा चालवायच्या. त्यांना ज्योतिबा फुल्यांकडनं त्या शिकल्या. शिकल्यानंतर मुलींकरता शिक्षण सुरू करावं असं पती पत्नीने निर्णय घेतला. मुलींकरता शाळा पुण्यामध्ये काढली आणि जिद्दीनं त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण वर्ज्य होतं. मनुस्मृती अजूनही ताकदीनं लोकांच्या मनावर, ब्रिटिशांचं राज्य असून सुद्धा मनावर प्रभाव गाजवत होती. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, स्त्रीनं स्वातंत्र्य मराठी. लहानपणी बापानं, तरुणपणे पतीनं आणि म्हातारपणी मुलानं सांभाळायची ती वस्तू आहे, तिनं त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि शिक्षण तर वर्ज्यच होतं. अशा वातावरणामध्ये सावित्रीबाई रोज शाळेमध्ये शिकायला जात असत, शिकवायला जात असत. शिकवायला जाताना याच पुण्यामधली सुसंस्कृत मंडळी गल्लीबोळातनं जाताना त्यांच्या अंगावर कचरा टाकायची, घाण टाकायची, कधी कधी त्यांना वाईट शब्दात बोलायची, अनेकदा त्यांना कुलटा म्हटलेला आहे, वेश्या म्हटलेला आहे. आणि तरी बाई शांतपणे आपल्या शाळेमध्ये पोचायची. तिने आपल्या पिशवीमध्ये वेगळी साडी ठेवलेली असायची. शाळेमध्ये गेल्यानंतर ही साडी बदलायची, ती साडी ती घालायची आणि स्वच्छ साडी नेसून पुन्हा मुलींना उत्साहानं हसतमुखानं शिकवायची. आता ही सावित्रीबाई कोण होती? ज्योतिबा फुलेंची पत्नी. त्यावेळेस ज्योतिराव फुले हे इंग्रजांचे अतिशय मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे आपल्याला आकडेवारी सांगते की त्या काळामध्ये जेवढी टाटांची संपत्ती होती तेवढीच फुल्यांची संपत्ती होती. म्हणजे सावित्रीबाई फुले किती मोठ्या श्रीमंत माणसाची बायको होती. खरं म्हणजे तिने मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा अनुभव आलेला तिने म्हटलं असतं, गेलं खड्ड्यात, माझं एवढं श्रीमंत घरातली मी बाई आहे, मला काय पडलेलं आहे, जाऊ द्या, असं म्हणून तिने जर शिक्षण सोडून दिलं असतं तर आज या ठिकाणी ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत, अतिशय ताकदीनं आणि अतिशय हसतमुखानं नव्हे ताठ मानेनं बसलेल्या आहेत, त्या स्त्रिया इथे बसू शकल्या असत्या काय? आणि माझी 92-93 वर्षाची आई शिकलेली असू शकली असती काय? मग हिने आपल्या आत्मसन्मानाचं काय केलं? सावित्रीबाई फुल्यांचा आत्मसन्मान कुठे केला होता? सावित्रीबाई फुल्यांनी आपल्या आत्मसन्मानाचा का विचार केला नाही? आत्मसन्मान म्हणजे काय? माझा अपमान झाला, मला व्यासपीठावर बसायला दिलं नाही, माझं नाव घेतलं नाही, मला कोणी असं बोललं, हा आत्मसन्मान नावाचा प्रकार काय आहे? दुसरं उदाहरण देईल मी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानमध्ये पहिल्यांदा गेले. त्यावेळेस त्यांच्या जातीवरनं त्यांना वाईट वागणूक मिळाली. निवास व्यवस्थेबाबत वाईट वागणूक मिळाली, भोजन व्यवस्थेबाबत वाईट वागणूक मिळाली. बरं, सयाजीराव गायकवाडांनी संस्थानचे जे प्रमुख राजे आहेत त्यांनी बोलावल्यामुळेच ते गेलेले होते. आणि त्यांना सारखं वाटत होतं की आता मी सयाजीरावांना सांगेन की माझा कसा अपमान झालेला आहे, काय झालेला आहे. गेल्या गेल्या आंबेडकरांनी त्यांना कशी वागणूक मिळाली याची सगळी माहिती त्यांच्या पुढ्यामध्ये मांडली. सयाजीरावांनी त्याबद्दल काही बोलले नाहीत, सकार शब्द बोलले नाहीत आणि त्यांनी सरळ सरळ परदेशामध्ये जाऊन शिकायची शिष्यवृत्ती ऑफर केली आणि अमेरिकेला त्यांना 10 वर्षाकरता पाठवलं. 10 वर्ष अमेरिकेमध्ये शिकून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका मोठ्या हुद्द्यावर, 10 वर्ष नव्हे, 1913 मधली ही घटना आहे आणि 1917 मध्ये ते परत आले. 1917 मध्ये ते परत आल्यानंतर त्यांना बडोदा संस्थानामध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी दिली गेली. सुरुवातीला लष्करी सचिव म्हणून ते जॉईन झाले आणि एवढ्या मोठ्या हुद्द्यावर अनेक डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्या होत्या, PhDs प्राप्त केलेल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना त्याच पद्धतीची वागणूक पुन्हा मिळायला लागली. म्हणजे त्यांचा चपराशी त्यांच्या पुढ्यामध्ये फाईल आणून ठेवायचा, अशी टाकायचा दुरून. बाबासाहेबांनी ती फाईल उचलली आणि वाचली की त्यानंतर ती फाईल घेताना बाबासाहेबांच्या समोर त्यावर गोमूत्र टाकायचं आणि ती परत घ्यायचं. बरं, केवळ हेच एक वागणं नव्हतं, अनेकांचं वागणं या पद्धतीनं असायचं. डॉक्टर बाबासाहेब इतके कंटाळले कारण त्यांनी जी शिष्यवृत्ती घेतलेली होती त्याच्या आधारावर एक कॉन्ट्रॅक्ट ठरला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्ट कसा होता की पुढे 10 वर्ष मी बडोदा संस्थानामध्ये नोकरी करेन. आणि तरीही बाबासाहेबांनी काही महिन्यामध्येच ती नोकरी सोडली.
त्यांना तो अत्यंत होणारा वारंवार होणारा अपमान तिथे काम करावं असं वाटलं नाही. मी नेहमी विचार करतो की मी बाबासाहेबांच्या जागी असतो तर मी काय केलं असतं. कारण मानवी जीवनामध्ये आत्मसन्मान ही सगळ्यात महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. त्याच्या भरोशावर आपण ताठमानेनं जगत असतो. आणि बाबासाहेबांचा एवढा वारंवार अपमान होत असताना त्यांनी इंग्लंडचं वातावरण पाहिलं होतं. त्या ठिकाणी ते शिकले होते. त्या ठिकाणी त्यांनी अनेक डिग्र्या घेतल्या होत्या. आता तर ते अमेरिकेचं वातावरण पाहून आलेले होते. त्या ठिकाणी 5 वर्ष त्यांनी घालवलेले होते. त्यांना त्या ठिकाणी किती सन्मान आहे याची त्यांना जाणीव होते. कोणताही माणूस त्यांच्या जागी असता तर भारत सोडलं असतं आणि त्यांनी सरळ अमेरिकेमध्ये जाऊन किंवा ब्रिटनमध्ये जाऊन नोकरी पत्करली असते आणि त्या ठिकाणी ते स्थायिक झाले असते. पण या माणसाने भारतातच राहायचं कबूल केलं नव्हे, ठरवलं. कारण मी जर कदाचित इंग्लंडमध्ये गेलो, अमेरिकेमध्ये गेलो तर माझ्या जीवनाचं माझं भलं होईल, माझा आत्मसन्मान मला राखता येईल. पण माझ्या माणसांना मला बदलवता येणार नाही. माझ्या माणसांना त्या खाईमधनं मला वर ओढता येणार नाही. आणि म्हणून हा माणूस भारतातच थांबला. वारंवार लोकांचे अपमान सहन करत गेला. काँग्रेसमध्ये ते खऱ्या अर्थानं लॉ मिनिस्टर झाल्यानंतर सुद्धा गांधी 48 मध्येच गेले. त्यामुळे पुढे त्यांचा किती संबंध आला आपल्याला माहित नाही. पण गांधी सोडले तर नेहरू, पटेल वगैरे मंडळी सोडली, काही मोजकी मंडळी सोडली, तर बाकी सगळी मंडळी काही फार सन्मानानं वागायची नाही. आणि तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं झगडत राहिले. आपल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा. आपली म्हणजे केवळ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब नव्हे, अख्ख्या भारतीय लोकांना न्याय मिळवून द्यायचा याकरता झगडत राहिले. त्यांनी व्यक्तिगत आत्मसन्मानाचं रूपांतर लोकांमध्ये आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी ती माझी गरज आहे असं मानलं आणि त्याकरता आयुष्यभर स्वतःचं जीवन झिजवत राहिले. आणि म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय ग्रेट मानतो आणि त्यांना महामानव मानतो. तिसरं उदाहरण मित्रांनो, ज्याची आपण फार दखल घेत नाही, कारण एका बाजून आपण शाहू फुले आंबेडकर म्हणत असताना गांधींबद्दल आपल्या मनात कुठेतरी बेटाळ असतो. महात्मा गांधींचा आफ्रिकेमधला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना नीट माहित असेल. हा 1893चा प्रसंग आहे. आंबेडकरांच्या प्रसंगाच्या आधीचा प्रसंग आहे. दादा अब्दुल्ला नावाचे एक मुस्लिम शेख जे आफ्रिकेमध्ये अतिशय श्रीमंत गृहस्थ होते, तेही गुजरातचे असल्यामुळे त्यांनी महात्मा गांधींना वकील म्हणून त्या ठिकाणी बोलावलं. कोर्टामध्ये इंडियन वकिलाला उभंच राहता येत नसे. पण अब्दुल्लांची पंचायत अशी होती की त्यांना गुजराती येत असे, इंग्रजी येत नसे, आणि आफ्रिकन वकिलांना इंग्रजी येत असे, त्यांना गुजराती येत नसे. त्यामुळे महात्मा गांधी बॅरिस्टर झालेले होते. या बॅरिस्टर महात्मा गांधींनी गुजरातीमध्ये वकिलांमध्ये संवाद साधावा, मधली भूमिका निभावी, अशा पद्धतीची एक नोकरी त्यांना देऊन बोलावलं होतं. ते जेव्हा ट्रेननी प्रवास करत होते त्यावेळेस त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं. त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती की इंडियन माणसांनी ट्रेन मधनं फर्स्ट क्लास मधनं प्रवास करायचा नाही असा नियम आहे. आणि ते ट्रेननी प्रवास करत असताना त्यांना पीटर मेरिट्सबर्ग या स्टेशनवर अक्षरशः धक्के मारून खाली उतरवण्यात आलं. अख्खी रात्र त्यांनी रात्रभर पोलीस स्टेशनवर काढली. आणि हा जो स्वतःचा व्यक्तिगत अपमान आहे, कृपया ते नंतर पाणी वगैरे द्या, नंतर करा. हा जो व्यक्तिगत अपमान आहे म्हणून ते रात्रभर तळमळत होते, विचार करत होते. आणि त्यातून एक सामान्य बॅरिस्टर मधनं एक क्रांतिकारक जन्माला आला. मी नेहमी म्हणतो की आपल्याला खरोखर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं काय असतं हे समजून घ्यायचं असेल तर महात्मा गांधीवर एक सुंदर आफ्रिकेच्या त्यांच्या जीवनावर एक पुस्तक आहे. पहिला गिरमिटिया म्हणून हिंदीमध्ये ते कादंबरी आहे, मराठीमध्ये पण त्याचं भाषांतर झालेलं आहे. ते वाचलं पाहिजे, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला ती प्रेरणा मिळेल की या माणसाची प्रेरणा काय होती. 4-4दा त्याला ठोकून काढण्यात आलं, सामान्य माणसासारखं मारहाण करण्यात आले, मरता मरता हा कितीदा वाचला. त्या ठिकाणी जी जनता होती ती इतकी मागासलेली होती, इतकी पिडलेली होती, म्हणजे वारंवार त्यांना सोडून जात असे, धोका देत असे. आणि तरी हा माणूस त्या बलाढ्य आफ्रिकन इंग्रज सरकारशी लढत राहिला. शेवटी त्याने विजय संपादन केला. हे सगळं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं हृदय पिळवटून जातं की या माणसाची कल्पना काय होती, कशासाठी हा माणूस जगत होता, कशासाठी हे सगळे प्रयत्न करत होते. आणि मग तिथे त्यांनी आत्मसन्मानाचं रूपांतर लोकांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी कसं केलं ते आपल्याला नीट समजून घेत आहे.
त्यामुळे मित्रांनो, हा आत्मसन्मान नावाची जी गोष्ट आहे त्याकरता मी मुद्दाम 3 उदाहरणं तुमच्या पुढ्यामध्ये दिली. बेसिकली तुमचं माझं व्यक्तित्व कसं निर्माण होतं. मला त्या दिवशी इतका राग आला की त्याच्यात थोबाडीत माराविषयी वाटली. आणि माझ्यासारखा एखादा माणूस असं म्हणाला एवढा राग यायला असं कसं, माणूस आहे तर राग येणारच, माणूस आहे तर द्वेष वाटणारच, माणूस आहे तर चिडचिड होणारच, माणूस आहे तर उलटून उत्तर देणारच. हे सगळं धादांत खोटं आहे. माणसाची एकही भावना नॅचरल नाही. ना प्रेमाची भावना नॅचरल आहे. शिरी भरा, लैला मजनू, देवदास आठवते, हाय मेरा दिल करत करत अख्खं आयुष्य काढणं, ही भावना, या पद्धतीचं प्रेम हे नॅचरल नाही. त्याच पद्धतीनं सारखा दुसऱ्याचा द्वेष करणं ही नॅचरल नाही. रागावणं ही नॅचरल नाही. माझ्या सायकोलॉजीच्या भाषेमध्ये हे सगळे मानसिक रोग मानले जातात. मग हे मानसिक रोग आपल्याला कसे निर्माण होतात. जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये आपला जो मेंदू असतो तो जवळपास कोरा असतो. या मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची भावना नसते, कोणत्याही प्रकारचे विचार नसतात. जन्माला येतो त्या क्षणापासून आपली 5ही इंद्रिय काही काळातच काम करायला लागतात. या 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपण जे जे पाहतो, जे जे ऐकतो आणि इतरांचं जे आपण अनुकरण करतो त्यातून आपल्या ब्रेन मधलं प्राथमिक प्रोग्रामिंग होतं. आता प्रोग्रामिंग हा शब्द तुम्हाला माहित आहे. कम्प्युटरमध्ये आपण प्रोग्रामिंग करतो, आपल्या मोबाईलमध्ये आपण प्रोग्रामिंग करतो. म्हणजे आधी नसतं, ती हार्डवेअर असते. आपला मेंदू म्हणजे हार्डवेअर आणि त्यामध्ये या पद्धतीनं प्रोग्रामिंग होतं. हे जे लहान मूल असतं पहिल्या 6 वर्षापर्यंत त्याला काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचा अधिकार नसतो. कारण त्याला आजूबाजूला जे बोललं जातं, जे सांगितलं जातं, मोठे लोक जे वागतात त्याचं तो डायरेक्ट अनुकरण करतो. त्यातून त्याचा संपूर्ण मेंदू भरला जातो. 6व्या वर्षाच्या दरम्यान त्याच्या मेंदूला झाकण येतं. काय स्वीकारायचं काय नाकारायचा अधिकार त्याला प्राप्त होतो. पण तोपर्यंत पहिल्या 5-6 वर्षांमध्ये आई वडिलांनी, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी, टीव्हीनं जे काही त्याला शिकवलेलं आहे त्याच्या आधारावर त्याची नैतिक मूल्य तयार होतात. हे म्हणजे चांगलं, ते म्हणजे वाईट. आणि मग आपल्या मेंदूमध्ये जे झाकण निर्माण झालेलं आहे, ज्याला आपण क्रिटिकल फॅकल्टी आमच्या भाषेमध्ये म्हणतो, ती क्रिटिकल फॅकल्टी तो त्या अर्थानं वापरतो. आणि त्यामुळे लहानपणापासून जर एखाद्या घरामध्ये असा संस्कार झाला असेल की दलित जातीमध्ये जन्माला आलेली मुलं ही नेहमी गावंढळ असतात, बुद्धू असतात. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेली माणसं हुशार असतात. आणि समजा हा मुलगा आता 7व्या वर्गामध्ये आहे. 7व्या वर्गामधल्या परीक्षेमध्ये त्या दलित मुलाला फर्स्ट नंबर मिळालेला आहे आणि इतर ब्राह्मण मुलांना मात्र खालचा नंबर मिळालेला आहे. तर हा हे स्वीकारू शकत नाही की या मुलाला दलित असून सुद्धा हा नंबर मिळू शकतो, पहिला एवढे मार्क्स याला मिळू शकतात. तो अर्थ काय काढेल की बहुधा याचे जे शिक्षक आहेत किंवा आपल्या शाळेचे जे हेडमास्टर आहे ते पण दलित आहे, त्यामुळे त्यांनी याला एवढे मार्क्स दिले. किंवा याचे वडील शिक्षणाधिकारी आहेत आणि म्हणून शिक्षकांनी त्यांचं लागून चालन करण्याकरता त्यांच्या मुलाला अधिक मार्क्स दिले, म्हणून त्याचा पहिला नंबर आला आणि मग माझा 3रा नंबर आला. अदरवाईज त्याला एवढे मार्क मिळणं शक्य नाही. मी हे का सांगतोय, खरं म्हणजे ही जी क्रिटिकल फॅकल्टी आहे, काय सत्य आहे काय असत्य आहे स्वीकारण्याची क्षमता आहे ती निसर्गानंच आपल्याला दिलेली असते. पण ती सुद्धा पहिल्या 5-6 वर्षाच्या संस्कारांमुळे काम करते आणि मग त्यामुळे ती दूषित राहू शकते पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून आपल्यापैकी अनेक लोक लहानपणापासून जे काही स्वीकारतात, त्यांचे जे काही अझम्पशन्स असतात, आमच्या सायकोलॉजी भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या काही समजुती असतात, त्या आयुष्यभर त्यांच्या डोक्यामध्ये कायम राहतात. पुढच्या ज्ञानामधनं सध्या त्या बदलत नाही, कारण त्याचे असे विपरीत अर्थ काढण्याची आपली प्रवृत्ती निर्माण होते. पुढच्या काळामध्ये 6व्या वर्षानंतर आपण आपल्या परिसरामधनं जे जे शिकत जातो, ऐकत जातो, पाहत जातो, जे काही आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं, कॉलेजमध्ये शिकवलं जातं, वृत्तपत्रांमधनं सांगितलं जातं, टीव्ही मधनं सांगितलं जातं, ते सगळं स्वीकारत असताना आपली ही जुन्या संस्कारातनं निर्माण झालेली गायणी वापरत वापरत आपण स्वीकारत जातो आणि त्यातून आपलं संपूर्ण व्यक्तित्व तयार होतं. म्हणजे आज जे काही तुमचं वय असेल, आज तुम्ही या ठिकाणी बसला आहात, हे जे बसलेला आहात तिथपर्यंत लहानपणी तुम्ही जन्माला आला त्यावेळेस तुमचा मेंदू कोरा होता.
त्या क्षणापासून आजपर्यंत या मेंदूमध्ये जे जे टाकले गेलेलं आहे ते ते टोटल प्रोग्रामिंग म्हणजे तुमचं माझं व्यक्तित्व आहे, व्यक्तिमत्व आहे. यातूनच आपल्यापैकी प्रत्येकाची ऍक्शन क्रिया निर्माण होत असते. यातूनच आपल्यापैकी प्रत्येकाचं बिहेवियर वर्तणूक निर्माण होत असते. यातूनच आपल्यापैकी प्रत्येकाची भावना इमोशन निर्माण होत असते. यातूनच आपल्यापैकी प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे नैतिक मूल्य निर्माण होत असतात. समजा मला लहानपणापासून याच पद्धतीचा संस्कार झाला असेल आणि तो मी कायम ठेवला असेल की प्रामाणिक वागणं चुकीचं आहे, मी राजकारणामध्ये का नाही भाग घेतला? कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी ठरवलं होतं आयुष्यामध्ये खोटं बोलायचं नाही. दरवेळेस खरंच बोलता येईल याचा आग्रह ठेवायचा नाही, पण किमान खोटं बोलायचं नाही. आणि जेव्हा याच यवतमाळमध्ये जनता पार्टीच्या निवडणुकांच्या काळामध्ये मी दणकून जेव्हा प्रचार केला आणि उमेदवारांना ज्या पद्धतीनं वागताना पाहिलं आणि 5-6 जिल्ह्यांमध्ये तो प्रचार केला असल्यामुळे अनेक उमेदवार पाहिले, लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा, आणि माझ्या लक्षात आलं की राजकारणामध्ये 100% खरं बोलून चालत नाही. आणि मग आपल्याला जर खरं बोलण्याचा वसा सोडायचा नसेल, किमान खोटं बोलायचं नाही आग्रह कायम ठेवायचा असेल, तर आपण अशा निवडणुकीच्या पॉलिटिक्स मध्ये न जाणं हा शहाणपणा आहे. तर आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे, व्हॅल्यू सिस्टीम आहे, ती आपल्या संस्कारातूनच केवळ निर्माण होते असं नाही. आपण जो अभ्यास करतो, आपण जे ऐकतो, पाहतो, त्याचा जो अर्थ आपण काढतो, त्यानुसार आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. आपल्याला हवाय की नवीन मूल्य आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो. म्हणजे लहानपणी आपण जसं होतो तसंच कायमचं आयुष्यभर राहील असं नाही. माणसाला बदलता येतं. वाल्याचा वाल्मिकी होतो हे वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधी त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. एक अत्यंत स्खलनशील माणूस, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारा माणूस. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, मला प्रचंड भीती वाटायची. भिडारा माणूस, अत्यंत अपयशी माणूस. पहिल्यांदा ते गुजरातच्या हायकोर्टामध्ये उभे राहिले आणि पहिल्यांदा हायकोर्टामध्ये उभे राहिल्यानंतर त्यांना न्यायमूर्तींनी बोलूच दिलं नाही. पहिलीच केस हारले. अपयशी माणूस. असा माणूस हळूहळू शिकत गेला आणि या जगामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस बनला, ज्याला 20व्या शतकातला द मॅन ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं पर्सनॅलिटीच्या क्षेत्रामध्ये. आंबेडकरांचं उदाहरण. आंबेडकर सुरुवातीपासून हुशार होते, पण बाकीचं सगळं काही त्यांचं व्यक्तिमत्व एवढं कणखर होत असं नाही. हळूहळू ते शिकत गेले, स्वतःला बदलवत गेले आणि पुढे त्यातनं महामानव ठरले. त्यामुळे मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करता येतो, विचारपूर्वक बदल करता येतो. ते सामर्थ्य आपलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की आपलं जे काही स्वतःचं व्यक्तिमत्व आहे ते जर सुसंगत नसेल तर आपल्याला ते बदलवता येतं. वाल्याचा वाल्मिकी होतो हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये आपण प्रत्येकानं बाळगला पाहिजे. मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये, इंटर सायन्स मध्ये, सायन्स विभागामध्ये शिकत असताना त्यावेळेस माझं वय 19-20 वर्षाचं. मला सारखं वाटायचं की मला पण बोलता आलं पाहिजे. एक शिरीष गोपाळ देशपांडे नावाचा माझा मित्र होता. प्रसिद्ध लेखक आहे तो. शिवाजीवरची मालिका त्याने लिहिलेली आहे. तो अतिशय सुंदर बोलायचा, शाळेपासून सुंदर बोलायचा. मला त्याची प्रचंड असूया वाटायची की मला कसं याच्यासारखं बोलता येईल. कविता करायचो, पण कॉलेजमध्ये कविता म्हणताना मी ठरवून जायचो की माझी कविता मी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणेल, त्याची प्रस्तावना वाचेल. पण आमच्या काळातलं कॉलेजमधलं वातावरण फार अफलातून असायचं. उभं राहिलं की पुढं तिकडून वेगवेगळे आवाज करायचे. आवाज करायला लागले की इकडे घामघाम फुटायचा. 2 वाक्य बोलायचं, राहू दे, पाठ करून आला होता, विसरला, आता मग कविता असं ओरडायचे. आणि मी खरंच सोडून द्यायचो, मग कविता म्हणायला डायरेक्ट सुरुवात करायचो. आता घाबरलेल्या अवस्थेमध्ये स्वतःच लिहिलेली कविता कसं म्हणत असेल. तर माझं हे स्वप्न होतं की मला बोलता आलं पाहिजे. पुढे मी प्रयत्नपूर्वक शिकलो. केवळ शिकलो नाही, शेकडो लोकांना शिकवलं, अनेकांना वक्तृत्वामध्ये तरबेज बनवलं. मी अतिशय घाबरत होतो लहानपणी. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत असे, मुळमुळ रडत असे. साने गुरुजींचा श्यामची आई तुम्ही वाचली असेल तर टिपिकल मी श्यामची आई मधला श्याम होतो. विनोबा माझ्या आईला नेहमी श्यामची आईच म्हणायची, तसाच मी श्याम होतो. पण पुढे माझ्या जेव्हा लक्षात आलं की हे व्यक्तिमत्व अत्यंत वाईट आहे, यामध्ये आपण परिवर्तन केलं पाहिजे. आमच्या भाषेमध्ये सायकोलॉजीच्या याला मेलॅन्कोलिक पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं. मेलॅन्कोलिक पर्सनॅलिटी, एक निराशावादी व्यक्तिमत्व. छोट्या छोट्या गोष्टींना निराशा यायची. आणि पुढच्या काळामध्ये मात्र मी असं व्यक्तिमत्व त्याचं निर्माण केलं की जे अतिशय निर्भय असेल. ज्यावेळेस अंधश्रद्धेच्या कामाला आपण सुरुवात केली त्यावेळेस हे सगळे साक्षीदार आहेत. दशरथ मरावी साक्षीदार आहेत,
आपले प्राध्यापक साक्षीदार आहेत. आणि दरवेळी समोर आव्हानं असायचे, मानवा तू आमच्या बाबाबद्दल बोल, तुझं टाळकच फोडतो. इतके 43 वर्ष मी काम करतो आहे, पण एकही व्याख्यान आजपर्यंत कधी रद्द केलं नाही, कधी अर्धवट सोडलं नाही. हातामध्ये जी माणसं दगड घेऊन यायची, त्यांचे दगड पाडत पाडत लोकांना पटवत पटवत लोकांमध्ये विचारांचं अभिसरण करत करत ही 43 वर्ष ही चळवळ चालवतो आहे. एका अत्यंत मुळमुळ रडणाऱ्या मुलाचं रूपांतर यामध्ये होऊ शकतं. पुढे मला व्यक्तिमत्व विकास हा विषय उत्तम पद्धतीनं कळायला लागला, मी लोकांना शिकवायला लागलो, त्याचा मला खूपच फायदा मिळायला लागला. आता परवा एकाने वाक्य वापरलं, जे काही घडलं त्याच्यावर टीव्हीवर एक माणूस बोलत होता, ते जरांगे आणि श्याम मानव हे शरद पवारांनी सोडलेले कुत्रे आहेत आणि म्हणून ते इतरांवर बोलतात. हे मी ऐकत असताना मला काही लोकांनी विचारलं, तुम्हाला कुत्रे म्हणतायत? म्हटलं तो म्हणतोय ना, मी थोडासा एक कुत्रा, मला माहिती आहे ना आतून बाहेरून मी काय आहे. कारण अशा गोष्टींचा जर आपण परिणाम आपल्या मनावर होऊ दिला आणि त्या परिणामानुसार जर आपण वागायला लागलो तर मग आपण आपले राहत नाही. त्यामुळे मला काय बोललं, कोण बोललं, कोणी बोललं नाही याचा माझ्यावर परिणाम होता कामा नये. स्त्रियांना मी प्रामुख्यानं सांगेन, स्त्रियांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, ती मला असं म्हणाली, मला फार वाईट वाटलं, मला फार वेदना झाल्या, मेरीने असं मला म्हटलं, अख्खा रात्र खराब, अख्खा दिवस खराब, पुढचे 10 दिवस खराब. बोलली ती, तोंड तिचं, तिने आपल्या तोंडाची वाफ दवडली. इकडे माझ्यावर परिणाम होण्याचं काय कारण? कारण आपलं हृदय आपण उघडं ठेवतो. अरे त्याच्यावर मस्त झाकण तयार करा ना, ढाल. कोणी काही बोललं, किती काही शिव्या दिल्या, काही झालं, डालीला लागल्या, खाली पडल्या, आतमध्ये जाऊच द्यायच्या. नवऱ्याने म्हटलं ग किती छान दिसतेस, ढाल बाजूला, जाऊ दे आतमध्ये. या पद्धतीनं करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. आपलं मन, आपले विचार आपल्या ताब्यामध्ये असतात. त्यामुळे मला कोणीही आयुष्यामध्ये, म्हणजे तुम्हाला मला कुणालाही आयुष्यामध्ये कोणीही दुःखी करू शकत नाही. तुम्हाला मला आयुष्यामध्ये कोणीही वेदना देऊ शकत नाही. तुम्हाला मला आयुष्यामध्ये कोणीही निराशा देऊ शकत नाही. ते सामर्थ्य या जगामध्ये कुणामध्येच नाही. त्याकरिता मी एक उदाहरण घेणार आहे. ज्यावेळी मी माझ्या आयुष्यामध्ये असं ठरवलं की आपण पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू करायचं, आधी प्राध्यापकाची नोकरी होती, इथल्याच नेर नावाच्या गावामध्ये मी इंग्रजीचा प्राध्यापक होतो. मग तरुण भारत जॉईन केलेलं होतं. या नोकरी त्यानंतर मनोहरमध्ये, किर्लोस्कर प्रेस पुण्यामध्ये नोकरी केली आणि त्या सोडून मी अंधश्रद्धेच्या कामाला सुरुवात केली. त्यावेळेस मी ठरवलं होतं की कोणीही आपल्याला सार्वजनिक कार्यकर्ता फुल टाइमर म्हणून आपला अपमान करता कामा नये. माझे महाराष्ट्रभर संबंध होते, मी युवा चळवळी चालवत होतो वेगवेगळ्या, त्यामधनं काही संबंध निर्माण झाले होते. पुण्यातल्या पुरांनी पुण्यामध्ये कार्यक्रम ठेवले. न्यू इंग्लिश हायस्कूल पुण्यामधलं अत्यंत प्रसिद्ध हायस्कूल आहे. त्या हायस्कूलच्या हेडमास्टरने त्या पोरांना सांगितलं की तो कोण छान मानव, त्याला बोलवा. कारण माझं पत्रक होतं, त्या पत्रकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन यावरचं 2.5 तासाचं भाषण मी देणार आहे. हे भाषण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ठेवावं, त्याकरता 75 रुपये मानधन द्यावं, या पद्धतीचं ते पत्रक होतं. शाळा कॉलेजला 75 रुपये, जाहीर कार्यक्रमाला 100 रुपये, या पद्धतीनं ते मानधन यायचं. त्याच्या भरोशावर माझे प्रवास करताना सगळे खर्च निघायचे. त्यांनी बोलावलं, मी त्यांच्या पुण्यामध्ये गेलो. गेल्यानंतर त्यांनी मला छानपैकी ऐकवलं. काय म्हणे, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करता, स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवता, 75 रुपये मागता. 5-7 मिनिटं त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, आता मी बोलू का? हा म्हणे बोला. म्हटलं सर, ते अंधश्रद्धा निर्मूलन या विषयामधलं तुम्हाला सगळं माहिती आहे, कारण तुम्ही आता मला म्हटला हे तर आम्ही आमच्या पोरांना आम्ही सांगू शकतो. म्हटला ना, मग ते भानामती नावाचं प्रकरण काय असतं? कसली भानामती? म्हटलं ते आपोआप कपडे जळतात, आपोआप आग लागते, आपोआप विष्ठा येऊन पडते, आपोआप स्वयंपाक करत असताना एकदम स्वयंपाकामध्ये भाकरी आहे त्याचा कोळसा बनतो, कधी कधी ही भाकरी उडते आणि वर आड्याला जाऊन चिपकते. हा सगळा भानामतीचा प्रकार काय आहे? असं काही नसतं समाजामध्ये. म्हणजे ते भूत काय असतं, हे भूतभीत काही नसतं. म्हणजे ही अंधश्रद्धा आहे तुमचं निर्मूलन, काही नसतं, नुसतं काय असतं सांगता येत नाही. आणि मग मी त्यांना सांगितलं की आता असं करा, म्हटलं
तुमच्या पुढ्यामध्ये आता शेवटची 5 मिनिटं आहे, मला 5 वाजता बरोबर संपवायला सांगितलेलं आहे, मी संपवणार आहे, त्यामुळे 5 मिनिटं जरा हलू नका. त्यावेळेस मला सांगितलं, त्यांना मी नीटपणे सांगितलं की हे पहा म्हटलं सर, तुम्ही MA झालेला आहात गणितामध्ये, मी गणितामध्ये फक्त इंटर सायन्स आहे. आपण म्हटलं आता एक चॅलेंज घेऊया. पहिलं चॅलेंज असलं की मला तुम्ही 8 दिवस द्या, मी तुमच्यासारखं शिकवून दाखवतो, तुमच्यापेक्षा अधिक चांगलं तुमच्या वर्गात शिकवून दाखवतो. 8 दिवसाचं चॅलेंज. आणि तुम्ही मात्र अंधश्रद्धा निर्मूलन माझ्या इतकं उत्तम पद्धतीनं लोकांना समजावून सांगायचं आणि लोकांना आपण ठरवू द्यायचं की कोण यामध्ये जिंकलं. आणि म्हणजे तुमचा पगार किती आहे? म्हणजे ते हेडमास्टर पण होते, त्यांचा पगार भरपूर मोठा होता. म्हणजे मी प्राध्यापक राहिलेला, 1.5 प्राध्यापक असलेला, एवढा पगार घेऊन मी सगळं सोडून हे सगळं इकडे आलेलो आहे आणि तुम्ही माझे पैसे काढतात. मी त्यांच्याशी जे वाद घालायला लागलो, मला माहित नव्हतं की त्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे, ते थरथर कापायला लागले. तो चपराशी धावत आला, इकडे टिळकांचा फोटो लागलेला आहे, इकडे आगरकरांचा फोटो लागलेला आहे, थोडंसं त्यांची तर काही ठेवा. कसे तुम्ही वागतात, कसे तुम्ही बोलतात. मी बोलतोय, शांतपणे बोलतोय, न चिडता बोलतोय, ते खवळतायत. चपराशी आला, तो मला म्हणायला लागला, हात फेरून मरतील चला तुम्ही, हात फेरून मरतील चला तुम्ही. मग मी बाहेर आलो. त्यानंतर ते माझगावकरांचे नातेवाईक, मला माहित नव्हतं, दिलीप माझगावकर माणूसचे संपादक माझे मित्र, त्यांच्याकडे गेलो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. ते म्हणाले, अरे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये तू कधी जाऊन गोंधळ घातला काय? अरे माझ्या बहिणीचे पती, त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं, त्यांना अटॅक आला. माझा आत्मसन्मान राखण्याकरता एका माणसाला मी अटॅक आणला होता. त्यानंतर मी ठरवलं असे अटॅक कुणाला आणायचे नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला दोन्ही पद्धतीनं वागता येतं. आपला आत्मसन्मान आपल्या मनामध्ये असतो. माझा आत्मसन्मान या देशामध्ये, या जगामध्ये कोणीही दुखवू शकत नाही, त्यावर अतिक्रमण करू शकत नाही. त्यामुळे तो बाहेर दाखवण्याची गरज नसते. आयुष्यामध्ये आपल्याला ताठमानेनं जगता येतं, कोणत्याही मूल्यांसोबत ऍडजस्टमेंट न करता जगता येतं. मी सरकारसोबत काम करत असताना सुद्धा 1 पैशाचा भ्रष्टाचार करायचा नाही या जिद्दीनं काम करत आलेलो आहे. मी माझी वचनं कधीच सोडली नाही. मी माझं जे ठरवलं ते कधीच मूल्य ऍडजस्ट केली नाही. बरोबर लोक तुमच्यासोबत ऍडजस्ट व्हायला लागतात, नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आता मला नेहमी प्रश्न विचारतात लोक की सर, आपण जर ठरवलं भ्रष्टाचार करायचाच नाही तर आपल्याला खूप गोष्टी करता येत नाही. मी व्यवसाय केला, अतिशय सक्सेसफुली व्यवसाय केला, पण 1 पैसा कधी कोणाला खाऊ घातला नाही. कारण माझी तयारी होती की जे काही परिणाम होणार असेल ते मी भोगायला तयार आहे. जेव्हा आपण परिणाम होतील ते भोगायला तयार राहता, त्यावेळेस हळूहळू या पद्धतीचं वातावरण तुमच्या आजूबाजूला तयार होतं. लोक ते मान्य करायला लागतात, तुमचे विचार स्वीकारायला लागतात, तुमच्या भूमिका स्वीकारायला लागतात. तुमच्यावर कोणी दबाव आणत नाही, तुम्हाला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि कोणीही वेगळ्या पद्धतीनं वागा या पद्धतीचा तुमच्यावर दबाव टाकू शकत नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन, या छोट्या मोठ्या गोष्टींचे आत्मसन्मान बाजूला ठेवा. मला स्टेजवर बसायला दिलं, माझं नाव घेतलं, नाही घेतलं म्हणून माझा अपमान झाला, मला तो असं बोलला म्हणून माझा अपमान झाला. खऱ्या अर्थानं आपला सन्मान आपल्या मनामध्ये ठेवा आणि इतरांचा सन्मान जागवण्याकरता आयुष्यभर तळमळीनं काम करत राहा. त्यातून बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून या 4 मूल्यांचा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, जी घटनेनं दिलेली 4 मूल्य आहे: समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय. याकरता आदिवासींमध्ये आपण जागृती निर्माण करूया, आदिवासींमधला त्या पद्धतीचा आत्मसन्मान जागवूया. त्यांना या देशामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बरोबरीनं अधिकार मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्या पद्धतीची संधी मिळाली पाहिजे. याकरता आपण प्रयत्न करत जाऊया. जमेल तेवढं पॉलिटिकल प्रेशर त्यामध्ये निर्माण करूया. खरं म्हणजे या देशाचा मुख्यमंत्री कोण असेल, प्रामुख्यानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल, जर शरद मडावी पुढे 10 वर्ष या पद्धतीनं काम करत राहिले, या पद्धतीचं वातावरण निर्माण करत राहिले, संपूर्ण आदिवासी समाज पिंजून काढला, तर उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे आपले दशरथ मडावी ठरवू शकतील. एवढी ताकद या क्रांती दलामध्ये आहे आणि ती निर्माण आपण करू शकतो.
पण पॉलिटिकली स्वतः ऍक्टिव्ह होण्यापेक्षा सामाजिक दृष्ट्या खऱ्या अर्थानं उत्तम बांधणी करणं, वैचारिक अभिसरण करणं आणि त्याच्या भरोशावर आपली पॉलिटिकल ताकद निर्माण करणं ही आपली प्रक्रिया असली तरच हे यश आपल्याला मिळेल. नाहीतर आपला प्रकाश आंबेडकर होईल, रामदास आठवले होईल आणि बाकी बोलण्याची गरज नाही. मला वाटतं तुमच्यापर्यंत एवढं पोहोचेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.